पाठीमागच्या तासाला आपण जो चॅप्टर सुरू केला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स, त्याचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं आणि त्या क्लासिफिकेशन मधला जो महत्त्वाचा पार्ट आहे दॅट्स अवर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स ऑफ हायड्रोकार्बन, तो आपण आज कंटिन्यू करणार आहोत. According to that phenomena, firstly you will see the consent about your what is mean by exactly monohalogen derivatives of hydrocarbon. तर जनरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बनची आपण डेफिनेशन केलेली आहे आणि त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन मध्ये हाऊ मेनी halogen atom are available in corresponding derivatives. According to that consideration, you will see the monohalogen, dihalogen, trihalogen derivatives of hydrocarbon. And for our syllabus, only monohalogen derivatives of hydrocarbon is in a detail. Then firstly, you will see the definition of मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. ऑलरेडी ही डेफिनेशन आपण क्लासिफिकेशन मध्ये केलेली आहे, पण आपल्याला काय करायचं आहे तर हा क्लास डिटेल अभ्यासायचा किंवा त्याचा डिटेल स्टडी करायचा. म्हणजे थोडक्यात काय, एकच हॅलोजन ॲटम असणारा हायड्रोकार्बनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्या डेरिव्हेटिव्हचा या युनिटमध्ये आपल्याला डिटेल स्टडी करायचा. देन विल कम टू द पॉइंट. You'll see the consent about your definition of monohalogen derivative of hydrocarbon. The halogen derivative of hydrocarbon in which only one hydrogen atom of corresponding hydrocarbon are substituted by halogen atom known as the monohalogen derivatives of hydrocarbon. तर ही त्याची डेफिनेशन झाली आणि या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बनचे अजून पुढे जाऊन वर्गीकरण केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. मग ते क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे किंवा तो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन क्लासिफाय कसा केला जातो, तर त्याच्यासाठी मायना वापरला जातो. दी हॅलोजन ॲटम आर लिंक्ड टू कार्बन atom which carbon showing what type of hybridization. याचा अर्थ असा होतो की तुमच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एकच हॅलोजन ॲटम उपलब्ध असणार आहे, परंतु तो एकुलता एक हॅलोजन ॲटम करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बनला मधला एक हायड्रोजन काढणार आहे आणि त्याच्या जागेवर जाताना तो ज्या कार्बनला लिंक होणार आहे तो कार्बन त्या कंपाऊंड मध्ये कोणत्या हायब्रिडायझेशनच्या अंडर गेलेला आहे त्या हायब्रिडायझेशनच्या प्रकारावरून तुमच्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन केलं जातं की याच्यात हायब्रिडायझेशन हा फिनॉमिना ऑलरेडी तुम्ही 11th केमिस्ट्री मध्ये स्टडी केलेला आहे. मेजॉरिटी विज शोइंग द 3 class or 3 types of the hybridization. First one is the sp3, second one is the sp2, third one is the sp hybridization. That 3 types already were studied in the 11th chemistry. Then we see the one by one which showing
the following various class. First class is the alkyl halide. Alkyl halide. First class is the alkyl halide. Second one is the allylic halide. Third one is the benzylic halide. Benzylic halide. Fourth one is the vinylic halide. Vinylic halide. And fifth one is the haloalkynes. And last, our sixth one is the aryl halides. Sixth one is the aryl halides. अर्थात हे क्लास पाठीमागच्या क्लासिफिकेशन मध्ये येऊन गेलेले आहेत, पण पर्टिक्युलरली तुम्ही मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन करताना जो क्रायटेरिया वापरलेला आहे त्या क्रायटेरियामध्ये द हॅलोजन ॲटम विच आर लिंक्ड टू दॅट कार्बन ॲटम विच टाइप ऑफ द हायब्रिडाइज्ड or undergoing that hybridization, along that consideration we showing that first, second, third, fourth, fifth and the sixth major class. Then you see the one by one. We'll take the first class, that's our alkyl halide. First one is the alkyl halide. The monohalogen derivative of hydrocarbon in which the halogen atom which are linked that carbon atom of alkane, means your saturated hydrocarbon, which are undergoing to the sp3 hybridization, known as the alkyl halide. मग याचा सोपा अर्थ काय, तर जर तुमचा हायड्रोकार्बन हा सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन असेल, अर्थात तो अल्केन असेल, आणि त्या अल्केन मधला एक हायड्रोजन काढून त्याच्या जागेवरती जर हॅलोजन लिंक होत असेल, तर हॅलोजन ज्या कार्बनला लिंक झालेला आहे that carbon atom which are sp3 hybridized, at that situation that our monohalogen derivative of hydrocarbon, our first class is the alkyl halide, and that alkyl halide which are represented by the formula Rx, where R is alkyl group because one hydrogen atom is the less and X is our halogen, therefore bulky called as the alkyl halide, means monohalogen derivative are simply called as the alkyl halides. Then you take the example, CH3 CH2 single bond Br, that's our ethyl bromide. म्हणजे हा बेसिकली तुमचा अल्केन आहे इथेन, त्यातला हायड्रोजन काढला आणि त्याच्या जागेवरती ब्रोमीन आला, आणि that bromine which are linked to that carbon atom which are undergoing to the sp3 hybridization, therefore that alkyl halide or that class is called as the alkyl halide. Similarly, that halogen atom which are linked to the sp3 hybridized carbon atom, as well as in that molecule of the alkyl halide, that carbon showing three types its self nature. Using that consideration,
again that alkyl halides are showing their 3 class, सब क्लास म्हणूयात आपण त्याला 3 class, where first class is primary alkyl halide, primary alkyl halide. Second one is the secondary alkyl halide, and last one is the tertiary alkyl halide. अर्थात primary, secondary, tertiary, which is again the nature of the carbon atom, that phenomena already studied in our 11th science, means in our alkyl halide, our halogen atom which are linked to carbon atom, and that carbon atom is the primary, means the carbon atom linked to the another single carbon atom. At that situation, that carbon atom is called as the primary carbon atom. And if in alkyl halide our halogen atom which are linked to the primary carbon atom, at that situation that alkyl halide are called as the primary alkyl halide. We are taking the simple example CH3 CH2 Cl, that's our ethyl chloride, that's our ethyl chloride, where that chlorine atom are linked to the primary carbon atom known as the primary alkyl halide. Similarly, if that chlorine atom are linked to carbon atom which are secondary, that situation, that alkyl halide are called as the secondary alkyl halide. And last, if that chlorine means any halogen atom which are linked that carbon atom which are the tertiary carbon atom, known as the tertiary alkyl halide, and that primary, secondary, tertiary alkyl halide are represented as 1 degree, 2 degree and 3 degree. That is the representation of the types of our alkyl halide. That's our first class, means alkyl halide under your monohalogen derivative of hydrocarbon. And we will go into the next and second major class of our monohalogen derivative of hydrocarbon, which is allylic halide, परत एकदा हा क्लास, हा हॅलोजन ॲटम ज्या कार्बन ॲटमला लिंक झालाय त्या कार्बनचं नेचर वरती, शिवाय त्याच्या मागे असणारी जी तुमची कार्बन स्केलेटन आहे त्या कार्बन स्केलेटन वरती असणार आहे. आणि या दोन्हीचा जर मेळ घातला तर अलायलिक ग्रुप घेतला तर CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2X. आता या कंपाऊंडचं एनालिसिस केलं तर हा याच्यातला अलायलिक ग्रुप आहे, सायमल्टेनियसली that halogen atom are linked to that carbon atom which are again undergoing to the sp3 hybridization or sp3 hybridized. Therefore that class is called as the allylic halide. That class is also called as the allylic halide. And another example from your textbook, which is the next example, where is
halogen atom are linked to that carbon atom which undergoing to the sp3 hybridization. At that situation, that second class are considered as the allylic halide. Then you take the next and the third class, which is the benzylic halide. Third one is the benzylic halide. याही नावाचं तुम्हाला रिपिटेशन झालं असं वाटत असेल, कारण आपण बेन्झायलिक हालाइड स्टडी केलेली आहे. आज आपण स्टडी कुठल्या अँगलने करणार आहे, तर तुम्हाला एक वाटतंय की विच इज द मोनोहॅलोजन 100% विच कॅरी द सिंगल हॅलोजन ॲटम, अँड दॅट सिंगल हॅलोजन ॲटम आर लिंक्ड आर अटॅच्ड to the sp3 hybridized carbon atom which are further linked to the carbon atom in the aromatic ring. At that situation, consider as the benzylic halide. मग त्याचं एक्झाम्पल कसं घ्यायचं, तर त्याच्यामध्ये ही बेन्झीन रिंग असणारच आहे, and that benzene ring are linked to the another carbon atom, and that carbon atom are linked to the halogen atom. आणि मग आपण उलटा विचार करूया की that halogen is linked to that carbon atom which is the benzylic carbon, and that carbon also undergoing the sp3 hybridization. Therefore that's our third class, which is the benzylic halide from our monohalogen derivative of hydrocarbon, and which are similarly denoted as, we'll take the another representation where carbon which are X, and you take the CH3 and CH3. The phenomena of the nomenclature of that compound are exactly studied in your next phenomena, means in the IUPAC nomenclature, which both the example where two carbon atom, that's first and that second carbon atom, where halogen atom linked which are undergoing to the sp3, as well as that carbon atom are linked to the benzene ring, therefore consider as the benzylic halide. आणि मग त्याच्या पुढचा आपण चौथा प्रकार घेणार आहोत, चौथा क्लास, that's our vinylic halide. That's our vinylic halide. Fourth class, which is the vinylic halide. आणि मग परत विनायलिक शब्दाचं रिपिटेशन झालं पाठीमागच्या क्लास मधलं. अर्थ तोच आहे की ज्याच्यामध्ये तुमचा कार्बन ॲटम हा, किंवा असं म्हणूयात आपण की हॅलोजन ॲटम अशा कार्बनला लिंक होणार आहे, हॅलोजन ॲटम अशा कार्बनला लिंक होणार आहे की दॅट कार्बन ॲटम रिलेटेड टू द व्हायनिल ग्रुप और द विनाइल ग्रुप. Vinyl group or vinyl group means CH2 double bond CH, and that halogen atom linked to that carbon atom, that's our vinyl carbon or the vinylic carbon. And another one things is the where that carbon atom due to unsaturation as well as the vinylic group which indicate, which is the example of the sp2 hybridization or hybridized carbon atom, means the monohalogen derivative of hydrocarbon where halogen atom are linked to the vinylic carbon atom as well as that carbon atom undergoing to the sp2 hybridization. At that situation consider as the vinylic halide. And another example from your aromatic hydrocarbon means, from your vinylic group where halogen atom are linked to the that cyclic ring, but that carbon is vinylic as well as which undergoing to the
sp2 hybridization, at that situation that class is considered as the vinylic halide. And then you see the next class, which is the haloalkynes. Next one is the haloalkynes. That's our fifth class. 1, 2, 3, 4, and the fifth class, which is the haloalkynes. The name of that class again indicate where halogen atom are linked to that carbon atom which are belong to the alkynes. म्हणजे त्याचं कार्बन स्केलेटन काय असणार आहे, अल्काइन असणार आहे. ही एक 8 असेल, पण हा हॅलोजन ज्या कार्बनला लिंक झालाय तो अल्काइन मधला कार्बन आहेच आहे, शिवाय which undergoing to the sp hybridization, sp hybridization, sp hybridization. आणि मग या दोन्ही गोष्टीचा जर मेळ घातला तर आपण त्याला हॅलो अल्काइन्स परफेक्टली कधी म्हणायचं, द डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन, पर्टिक्युलरली मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन, वेअर हॅलोजन ॲटम which are linked to the carbon atom from your alkyl carbon, but that carbon atom undergoes to the sp hybridization. At that situation their class is called as the haloalkynes. And then you see the last class of that classification, that's our sixth class, which is the aryl halides. Sixth and last class, which is the aryl halides, which is the aryl halides. परत एकदा हे नाव रिपीट झालं असेल, पण याचा मुख्य कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर या ठिकाणी तुमचा हॅलोजन ॲटम हा 100% अशा कार्बनला जोडलेला असेल की जो कार्बन हा एरोमॅटिक रिंगचा असेल, जो कार्बन हा एरोमॅटिक रिंगचा असेल. परंतु त्या कार्बनचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट कार्बन ॲटम अगेन sp2 hybridized, sp2 hybridized. मग प्रॉपरली टोटली आपण काय म्हणणार त्याला, द मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन, particularly aromatic hydrocarbon, where halogen atom linked to the carbon atom from your aromatic ring directly, but that carbon atom which are undergoes to the sp2 hybridization or sp2 hybridized, at that situation that class is called as the aryl halides. That class is called as the aryl halides. आणि मग हे एकूण तुमचे अल्किल, अलायलिक, बेन्झायलिक, व्हिनायलिक, हॅलो आणि अरिल असे एकूण 6 क्लास तुमच्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे इन डिटेल दिलेले आहेत. देन अगेन कम टू आवर नेक्स्ट पॉइंट और नेक्स्ट आर्टिकल फ्रॉम आवर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स, विच इज द नॉमेनक्लेचर. आता थोडंसं चॅप्टरच्या टीचिंग मध्ये मी 2 भाग करतोय. इथपर्यंत आपण बराचसा भाग हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन अलॉंग विथ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन ॲज वेल ॲज ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असं कॉमनली स्टडी केलेलं आहे. आता इथून पुढं मग त्याचं नॉमेनक्लेचर असेल किंवा बाकीची काय आर्टिकल प्रिपरेशन, प्रॉपर्टीज, युजेस पर्यंत आपण पहिला टप्पा पाडणार आहोत आवर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनचे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, आणि दुसरा टप्पा पाडणार आहोत तो तुमचा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचे हॅलोजन
डेरिव्हेटिव्ह. मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण असं म्हणूयात, ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. आणि मग तुम्हाला या आर्टिकलमध्ये काय शिकायचं आहे, तर मुख्य हेडिंग आहे तुमचं नॉमेनक्लेचर, मराठीत आपण त्याला नामकरण असं म्हणूयात. मग तुम्ही नॉमेनक्लेचर कुणाचं करणार आहात, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन फर्स्टली, आणि मग नेक्स्ट वे मध्ये आपण ॲरोमॅटिक कडे जाणार आहोत. देन कम टू द पॉइंट, नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. आता नॉमेनक्लेचर शब्द आला की थोडंसं तुम्हाला 11वीचं नॉलेज समोर यायला काय हरकत नाही, किंवा थोडंफार आठवायला पाहिजेच, नक्की आठवायला पाहिजे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडला त्याचं जर नाव द्यायचं असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्याच्या नॉमेनक्लेचरच्या प्रचलित दोन पद्धती आहेत. मग त्या प्रचलित दोन पद्धती कोणत्या, तर एक आहे कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी आहे तुमची IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. तत्पूर्वी तुमच्या टेक्स्टबुकचं एक आर्टिकल असं विचारतं, कॅन यू रिकॉल. त्यांना काय विचारायचंय, तर नॉमेनक्लेचरशी निगडीत त्यांनी दोन प्रश्न विचारलेत. एक पहिला प्रश्न आहे, फर्स्ट प्रश्न, इन IUPAC nomenclature, फंक्शनल ग्रुपचं नाव, IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये फंक्शनल ग्रुपचं नाव, या चॅप्टर पुरतं, या आर्टिकल पुरतं बोलायचं झालं तर हॅलो हा आपला फंक्शनल ग्रुप आहे. तर तो फंक्शनल ग्रुप त्या नावामध्ये प्रिफिक्सला का सफिक्सला येतो, तर त्याचं उत्तर आहे, त्याचं आन्सर आहे, इन युअर IUPAC nomenclature the functional group is always to the prefix, and our second question is, give the common names of that two organic compound. First one is the chloroform and second one is the carbon tetrachloride. हे विचारण्या पाठीमागचं कारण असतं की थोडंसं तुमचं पाठीमागचं ज्ञान जागं व्हावं आणि मग आपण मेजर आर्टिकल कडे यावं, आणि मग यू विल कम टू अवर ओरिजिनल आर्टिकल, दॅट्स अवर एक्झॅक्टली नॉमेनक्लेचर ऑफ अवर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. आता सांगितल्याप्रमाणे हमेशा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं दोन मुख्य पद्धतीने, टाईपनी नॉमेनक्लेचर केलं जातं. त्यातली जी पहिली पद्धत आहे तिचं नाव आहे कॉमन नेम सिस्टीम, and second one is the IUPAC name system. IUPAC name system. 11वीला in 11 chemistry you will see the nomenclature of alkane, alkene, alkyne according to the common nomenclature as well as the
according to your IUPAC nomenclature system. And today I will explain the nomenclature of our particularly monohalogen derivative of our aliphatic hydrocarbon. आणि मग तो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्या दृष्टीने तो कोण असतो, अल्किल हालाइड आहे, अल्किल हालाइड. आणि त्याला आपण कंपाऊंड असं बल्की कन्सिडर करणार आहोत. कंपाऊंड असेल तुमचा आणि त्या कंपाऊंड मध्ये मेजॉरिटी कोण इन्व्हॉल्व होणार आहे, अल्किल हालाइड. आणि त्या अल्किल हालाइडचं किंवा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं तुम्हाला कॉमन नॉमेनक्लेचर करायचं आहे आणि IUPAC नॉमेनक्लेचर करायचं आहे. तर कॉमन नॉमेनक्लेचर करताना त्याचे रूल असतात, सायमल्टेनियसली IUPACचे पण रूल राहतात. आता IUPACचा अर्थ सगळ्यांना माहीत असावा, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ही जागतिक स्तरावरची एक रसायनशास्त्रामधली संघटना आहे. ती संघटना ऑर्गॅनिक कंपाऊंडची नावं ठरवते. मग त्यांची काही नियमावली आहे, त्या नियमावलीचा वापर करून आपण काय करणार आहोत, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करणार आहोत. आणि आजचा आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो म्हणजे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, पर्टिक्युलरली विच आर द अल्किल हालाइड. मग ज्या तुमच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचंय त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं तुम्हाला जनरल फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. RX, दॅट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ द अल्किल हालाइड फॉर युअर मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. मग नॉमेनक्लेचर करताना अगोदर असेच एकदम रूल सांगणे, पाठ करणे, त्याच्यापेक्षा एक्झाम्पल घेऊन आपण त्याचे रूल अप्लाय करणार आहोत. आता थोडीशी आपण टेक्स्टबुकला सोडून वेगळ्या पद्धतीने त्याचं नॉमेनक्लेचर जे सहज तुमच्या लक्षात राहील त्या पद्धतीने जाणार आहोत. मग त्या पद्धतीचा अवलंब कसा करायचा, जो तुमचा अल्किल हालाइड तुम्ही स्वीकारलेला आहे याचा अजून एक जनरल फॉर्म्युला आहे, विच इज द CnH2n+1 आणि X. आता आपल्याला काय करायचंय, ही X ची जागा कोण घेणार आहे तुमचा, तर सरळ आहे. X मीन्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. आणि बाकी CnH2n+1 हा तुमचा बेसिकली अल्केन असणार आहे. मग अल्केन मध्ये अल्केनची संख्या वाढवताना आपण काय करतो, कार्बन वाढतो. इथं हॅलोजनची संख्या वाढणार नाही कारण आपण मोनोहॅलोजन आपल्याला बंधन आहे. मग त्याला अनुसरून आपण एक्झाम्पल मध्ये वाढ करत करत सायमल्टेनियसली त्याचं कॉमन नेम ॲज वेल ॲज द IUPAC नेम बघणार आहोत. देन स्टार्ट फ्रॉम n is equal to 1, which indicate the number of the carbon atom, means CH3, and we'll taking the value of X, that's our Cl. In my explanation I will taking just the two halides, one is the chloride and second one is the bromide, simultaneously phenomena related to our iodides. That's our first example. आता याचं कॉमन नॉमेनक्लेचर कसं करायचं, तर याच्यासाठी एक मूलभूत नियम आहे. या सिस्टीमचा मूलभूत नियम असा आहे, तो मूलभूत नियम म्हणजे त्याच्या नावातच लपलेला आहे, दॅट्स अवर अल्किल हालाइड. अल्किल हालाइड. पण हा नेमका काय प्रकार आहे, तर या एक्झाम्पल मधल्या अल्किल ग्रुपचं नाव प्रिफिक्सला लिहायचं आणि हालाइडचं सफिक्सला लिहायचं. हा मूलभूत नियम. आणि मग बाकीचे जे त्याचे पोट नियम आहेत त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत त्याच्यावरनं त्या अल्किल ग्रुपचं नाव ठरतं, कोणता हॅलोजन आहे त्याच्यावरनं हालाइडचं नाव ठरेल. आणि सायमल्टेनियसली तो जो हायड्रोकार्बन आहे तो ओपन चेन आहे, ब्रांचड आहे, आयसो आहे
निओ आहे, हे तुमचे 11वीतले अल्केन अल्केन अल्काइन प्रमाणेच त्याला पॅरलल तुमचे रूल हे अटॅच होऊन येतील. आणि मग ते अटॅच होऊन आल्यानंतर या कंपाऊंडचं नाव देताना याच्यामध्ये एकच कार्बन आहे, एक कार्बन असणारा आपला काय असतो, अल्किल ग्रुप मिथाइल. आणि हलाइड हा तुमचा क्लोरीन असल्यामुळे त्याला काय म्हटलं जाईल, मिथाइल क्लोराइड. नेम ऑफ दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड इज द मिथाइल क्लोराइड अकॉर्डिंग टू द कॉमन नेम सिस्टीम. आता थोडस त्याच्या IUPAC कडे जाऊ. IUPAC चा एक मूलभूत नियम आहे, तो इन शॉर्ट मी असं इथं लिहितो, दॅट इज द हॅलो अल्केन. हॅलो अल्केन हा मूलभूत नियम इन शॉर्ट मध्ये मी लिहिलाय, की ज्याच्यात तुम्हाला काय करायचंय, तर हॅलो म्हणजे त्याच्याकडे उपलब्ध असणारा हॅलोजन तो आपल्याकडं आपल्या सिलेबसच्या मर्यादेनुसार ऑलवेज तो सिंगल राहणार आहे. म्हणून तो एकतर क्लोरो असेल, ब्रोमो असेल, आयोडो असेल, तो पहिल्यांदा लिहायचा. सायमल्टेनियसली त्याच्यामध्ये तो ज्या हायड्रोकार्बनला लिंक झालेला आहे त्याच्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या कार्बनच्या संख्येवरून त्याचा अल्केन मेन्शन करायचा. म्हणजे अल्केन मेन्शन करताना इथं महत्वाची कंडिशन आहे की त्याच्यामध्ये असणारे हे कार्बन मोजले जायला पाहिजेत, आणि जर मोजायचे असतील तर त्याला नंबर द्यायला पाहिजेत, आणि नंबर द्यायचे असतील तर आवर बेसिक नियम स्टार्टिंग कुठून त्याचं नंबरिंग स्टार्ट करायचं. तर त्यातला एक पोटनियम तुम्हाला माहिती आहे की ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम हा नियर असतो, जवळ असतो, त्याला पहिला नंबर मिळतो. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट्स दॅट कार्बन कॅरी द 1 नंबर अगेन विच कॅरी द सिंगल कार्बन ॲटम. Therefore, IUPAC name of that organic compound, particularly our alkyl halide, particularly our monohalogen derivative, which is हॅलो ग्रुप कोणता आहे, क्लोरो. अल्केन कोणता आहे, मिथेन. मीन्स या कंपाऊंडचं IUPAC नेम झालं क्लोरो मिथेन. That's our first and simple example. आता एक ट्रिक्स देतो तुम्हाला. नॉमेनक्लेचर स्टडी करताना कामाचं गुरु असतं. आपण विद्यार्थ्यांनी काय चेकआउट करायचं, तर हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, भले उद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड बदलेल, कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड असू दे, यू ट्राय ड्रॉ द सेकंड स्ट्रक्चर ऑफ दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड. ड्रॉ द सेकंड स्ट्रक्चर ऑफ दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड इफ possible. If structure is changed, automatically its name is changed. Therefore, give the preference to write another structure or another structural formula of that organic compound. But as my knowledge, our first alkyl halide means methyl chloride or our chloromethane, which having the only one structure, then you take the second example, means increase the number of carbon atom and is equal to 2, means CH3 CH2 Cl. आता सगळ्या नियमावलीचा वापर करून कॉमन नेम मध्ये पहिलं काय येणार, अल्किल, which carry the 2 carbon atom, therefore that's our ethyl linked to the chloride, therefore name of that compound is the इथाइल क्लोराइड. आणि IUPAC नेम द्यायचा असेल तर तुम्हाला नंबरिंग करून घ्यावं लागेल. या कार्बनला 1 नंबर येईल, याला सेकंड येईल, बिकॉज विच कॅरी द दॅट साइड आवर फंक्शनल ग्रुप, आवर हॅलो ग्रुप. मग याचं एनालिसिस केलं तर याच्यात हॅलो ग्रुप आहे क्लोरो, आणि अल्केन आहे तुमचा इथेन. Therefore, name of that compound is the chloroethane. आता याच्यात जसं तुम्ही कार्बनची संख्या वाढवत जाल तसं नियम हे त्याच्यात ऍड होत जातील. आता अजून एक याच्यातला नियम काय राहतो, तर इन IUPAC nomenclature must need to mention the position of that halo group
आर लिंक्ड टू कार्बन ॲटम, म्हणजे तो किती नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे. तर याचा विचार केला तर विच आर लिंक्ड टू द 1 number carbon atom. Therefore name of that compound is the 1-chloroethane. अर्थात याचं हे एकुलते एक स्ट्रक्चर असल्यामुळं हे आपण दैनंदिन वापरामध्ये 1 लिहित नाही. कधी जर त्याचं एकुलते एक स्ट्रक्चर असेल तर. म्हणून मी मला म्हटलेलं की तुम्ही जाता जाता त्याचं सेकंड स्ट्रक्चर ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला लक्षात येतं. ॲज माय नॉलेज यावर इथाइल क्लोराइड विल शोइंग द only one structural formula. Then you will take the third example. N is equal to 3 means CH3 CH2 CH2 and Cl. Simultaneously we will draw the second structure की जी या दोघांची आपल्याला ड्रॉ करता आलेली नाही. स्ट्रक्चर ड्रॉ बदलायचं असेल किंवा चेंज करायचं असेल तर 2 गोष्टी असतात. फर्स्ट वन इज द चेंज कार्बन स्केलेटन. डोंट डिस्टर्ब इट्स नंबर ऑफ कार्बन अँड द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. अँड सेकंड वे टू चेंज द पोझिशन ऑफ द हॅलोजन ऑन द करस्पॉन्डिंग कार्बन ॲटम. हे त्याचं पहिलं स्ट्रक्चर आहे. जर सेकंड स्ट्रक्चर ड्रॉ करायचं झालं तर एक पॉसिबिलिटी आहे CH3 CH Cl and CH3. म्हणजे हा आपण फ्रेम मध्ये तर काही बदल करू शकत नाही, पण एक करता येईल आपल्याला की हा प्रायमरी कार्बनला जो क्लोरीन जोडलाय तो तुम्हाला सेकंडरीला जोडता येईल. आणि जोडला की त्याचं स्ट्रक्चर बदलतं, स्ट्रक्चर बदललं की त्याचं नाव बदलतं. हे प्रत्येक वेळेस आपण चेकआउट करायचे, जे की पहिल्या 2 कंपाऊंडला हे शक्य नव्हतं किंवा नाहीये. देन कम टू द पॉइंट. परत एकदा त्याच्या कॉमन नॉमेनक्लेचर कडे यायचं. तर याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, म्हणजे हा तुमचा प्रोपाइल ग्रुप आहे. प्रोपाइल प्रोपाइल हॅलोजन परत एकदा क्लोरीनच आहे, क्लोराइड. प्रोपाइल क्लोराइड. दुसऱ्याचा विचार केला तर परत एकदा 3 कार्बन आहेत, पण ब्रांचड नेचर असल्यामुळे काय म्हणावं लागेल तुम्हाला, आयसो प्रोपाइल. आणि हॅलोजन तोच आहे, क्लोराइड. आणि मग परत एकदा माग यायचं. याला जर आयसो म्हणत असेल तर इथं असणारं तुमचं हे त्याचं स्ट्रक्चर नॉर्मल असल्या कारणानं त्याला म्हटलं जातं एन प्रॉपिल क्लोराइड. याला म्हटलं जातं आयसोप्रॉपिल क्लोराइड. दॅट इज द कॉमन नेम्स ऑफ दॅट अल्किल हॅलाइड विच कॅरी द 3 कार्बन ॲटम विच शोइंग द 2 डिफरंट स्ट्रक्चर. देन कम टू युअर IUPAC नॉमेनक्लेचर. IUPACचा मूलभूत नियम फिक्सच आहे, दॅट्स अवर हॅलो अल्केन. तत्पूर्वी आपण काय करायचंय तर त्यातला अल्केन शोधायचा आहे. बेसिक अल्केन शोधायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे नंबरिंग करायला लागतं. आणि नंबरिंग करायचं असेल तर त्याचा स्टार्ट हा फंक्शनल कार्बन कडून असतो, विच कॅरी द 1 नंबर, विच कॅरी द 2 नंबर, 3. मग ह्या 3 नंबर दिल्यानंतर तुमचा फंक्शनल हॅलोजन हा किती नंबर कार्बनला जोडलाय, 1 नंबरचा. Therefore, name of that compound is the 1-chloro. 3 कार्बन असल्यामुळे त्याला काय म्हणणार तुम्ही, प्रोपेन. 1-chloro-propane. Then come to the second example. याचं एनालिसिस केलं तर याच्यात 1, 2, 3 कार्बन आहेत. त्यातल्या एका कार्बनला तुमचा हॅलोजन जोडलेला आहे. नंबरिंगच्या कन्सेप्ट प्रमाणे अशा कार्बन पासून नंबरिंगला सुरुवात होते की ज्याला हॅलोजन ग्रुप हा जवळ आहे. आता नंबरिंग करताना हमेशा त्या चेनच्या कार्बनच्या एंड पासून करायला लागतं. आपण मिडल त्याचं नंबरिंग करू शकत नाही. मग याचं नंबरिंग करताना असं करायला लागतं की 1,
2 3 ती चेन नंबरिंगची कशी यायला पाहिजे, लॉंगेस्ट यायला पाहिजे. इथं 2 चेन आहेत बघा, एक आहे CH आणि CH3 ची, ज्याच्यात 2च कार्बन आहेत. दुसरी एक चेन आहे 1 2 3 3 कार्बनची. मग याच्यात जी लॉंगेस्ट चेन असते त्याला प्रेफरन्स द्यायचा, आणि लॉंगेस्ट चेनला प्रेफरन्स दिल्यानंतर टार्गेट किंवा स्टार्टिंग कुठून करायचं, तर ज्या कार्बनला तुमचा हॅलोजन जवळ आहे याचा विचार केला तर याला 1 नंबर येईल, याला 2 नंबर येईल, याला 3 नंबर येईल, किंवा व्हाईस वर्सा 1 2 3. आणि मग where halogen atom are linked to the second carbon atom, therefore consider as the 2 chloro 2 chloro. आणि बेसिकली 3च कार्बन असल्यामुळे परत एकदा तो काय होईल, प्रोपेन होईल, प्रोपेन. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचं स्ट्रक्चर बदललं की त्याचं कॉमन नॉमेनक्लेचर पण बदलतं, IUPAC नॉमेनक्लेचर पण बदलतं. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर फर्स्ट 3 मेंबर अंडर युअर nomenclature of our halogen derivative of particularly aliphatic hydrocarbon. Today end of that lecture, and our next lecture is starting again from taking the carbon where n is equal to 4. Thanks.